हा, चला लक्ष द्या. तर या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये जे 10,468 ह्या ज्या रिक्त पदांविषयी आपण जे इन्फॉर्मेशन देतोय, तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी याला लागणारं साधारणतः वयाचं आणि शिक्षणाचं क्वालिफिकेशन काय आहे त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि या संदर्भातली जी आपल्याकडे वारंवार नेहमी अपडेट येते, हे अपडेट जर तुम्हाला ऐकायचे असेल ना, तर पहिलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, का तर लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन प्राप्त होतं मला काय सांगायचं त्या विषयाचं. आणि दुसरं म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम दिलेला आहे, त्या लिंकला तुम्ही जॉईन व्हा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ही आपण बॅच सुरू पण झालेली आहे आणि या बॅच मध्ये 1499 ला ही बॅच आहे. यामध्ये जी बेसिक तयारी लागते टेक्निकल घटक सोडून, तर ती जी याच्यामध्ये 100% तयारी केली जात आहे. 1499 ला हा कोर्स आहे. जे ऍड परेपर्यंत हे बेसिक तयारी तुम्ही चांगली ठेवा, जेणेकरून ऍड आल्यावर टेक्निकल घटक तुमचे बाकी राहतील. बरोबर आहे. तर आता या संदर्भात ही नेमकं जी कोणकोणती पदं आहेत, हे पदं भरायसाठी लागणारं वयाचं आणि बेसिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे ते आपण बघूयात. तर पहिलं बघा, या डिपार्टमेंटची रचना कशी असते. तर डिपार्टमेंटला आपण पाहतो की या ठिकाणी आयुक्त म्हणजे सगळ्यात वरचं मोठं पद झालं. त्यानंतर जिल्हानिहाय या ठिकाणी औषध विभाग आहे, जिल्हानिहाय औषध आणि अन्न विभाग आहे, त्याचे सहाय्यक आयुक्त. बरोबर आहे ना, म्हणजे क्लास 1चं पद आहे. आता बघा, पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो, ओपन कॅटेगरीसाठी ह्यातल्या कोणत्याही पदासाठी हे 38 वर्ष वयोमर्यादा तुमची आहे. तिथनं पुढे मग ओबीसी, एससी, एसटी हे वाढत जाणार आहे. हे काय वाढत जाणार आहे. आता हा मुद्दा लक्षात ठेवा की हे औषध विभागाचा सहाय्यक आयुक्त असेल, त्यानंतर अन्न विभागाचा सहाय्यक आयुक्त असेल, तर या दोन्ही पद हे क्लास 1ची पद आहेत. ठीक आहे, क्लास 1ची पद आहेत. आणि ह्याच्या असं म्हणजे आहे की या सगळ्याच्या मिळून रिक्त जागा साधारणतः 250 रिक्त जागा आहेत त्या सगळ्याच्या मिळून. तर याच्यासाठी लागणारं बेसिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला सांगतो. पहिलं इथं बघा, ज्या लोकांची बीएससी बद्दल बोलूया, ऍग्री मध्ये झालेली आहे. बीएससी ज्या लोकांची मायक्रोबायोलॉजी मध्ये झालेली आहे, बीएससी ज्या लोकांची केमिस्ट्री मध्ये झालेली आहे, हे इथं क्वालिफाय आहेत. दुसरं म्हणजे आपण पाहतो बी फार्मसीचे लोक ह्याला क्वालिफाय आहेत, फार्मसी एज्युकेशनल. आणि तिसरं म्हणजे मेडिकल मध्ये जर पाहायचं झालं तर BAMS वाले विद्यार्थी आणि तसंच आपण MBBS वाले विद्यार्थी याला पात्र आहेत. BHMS वाले ह्याला पात्र नाहीत. कोणत्या? ह्या औषध विभाग सहाय्यक आयुक्त असेल किंवा अन्न विभाग सहाय्यक आयुक्त असेल, ह्या पदासाठी एक क्वालिफिकेशन आहे. आता बघा, पुढचं जे पद आहे, हे पद आहे ते म्हणजे आपण पाहतो की औषध विभाग या ठिकाणी निरीक्षक. काय आहे? औषध विभागाचा जे निरीक्षक आहे ह्याच्यासाठीचं क्वालिफिकेशन तुम्हाला सांगतो. तर औषध विभाग ज्याला आपण ड्रग्ज इन्स्पेक्टर म्हणतो, ह्याला BSc मध्ये क्वालिफिकेशन तुम्हाला सांगतो. फिजिक्स, केमिस्ट्री, त्याच्याबरोबर मायक्रोबायोलॉजी, त्याच्याबरोबर आपण पाहतो बायोटेक्नॉलॉजी, अशा प्रकारचं याला क्वालिफिकेशन आहे. त्यानंतर आपण पाहायचं झालं तर याला डी फार्मसी सुद्धा क्वालिफिकेशन आहे आणि याला बी फार्मसी सुद्धा क्वालिफिकेशन आहे. हा मुद्दा इथं लक्षात ठेवा. त्यानंतर क्लिनिकल फार्माकोलॉजी वगैरे हे क्वालिफिकेशन याला आहे. हा मुद्दा इथं कोणता? औषध विभागासाठी आहे. आणि या औषध विभागाच्या साधारणतः जर रिक्त जागेबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर औषध विभागाच्या रिक्त जागा ह्या 350च्या आसपास ह्याच्या रिक्त जागा आहेत. आता त्यानंतर तुम्हाला सांगतो, हे पद क्लास 2चं पद आहे आणि यामध्ये हे MPSC मार्फत पद भरलं जाऊ शकतं. का? तर अन्न सुरक्षा अधिकारी. बरोबर आहे. त्याला आपण फूड इन्स्पेक्टर म्हणतो. हे फूड इन्स्पेक्टर 2021 ला ऍड काढली होती आणि 89 जागांची ऍड होती. म्हणजे आता बघा, त्याला वित्त विभागानं परमिशन दिलेली आहे त्यावेळेस. पण तिथं काय झालंय की एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया टाकला, त्याच्यामुळे या ऍड वरती काय झालं, स्थगिती आली. आता यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो की एक्सपिरियन्स क्रायटेरिया हा आउट करणार हे सगळ्याचा, का तर त्याच्यावरतीच केस सुरू आहे आणि तो आउट होणार आहे. तर अन्न याच्यामध्ये जर आपण पाहायचं झालं अन्न सुरक्षा अधिकारी, तर पहिलं बघा फूडटेकचे विद्यार्थी, फूडटेकचे जे विद्यार्थी आहेत ते पण आहेत.
त्यानंतर डेअरी टेक्नॉलॉजी जे विद्यार्थी आहेत हे डेअरी टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी याला पात्र आहेत. त्याच्याबरोबर बायोटेकचे विद्यार्थी याला पात्र आहेत. त्याच्याबरोबर बीएससी मायक्रोबायोलॉजी असेल, बीएससी ऍग्री असेल, त्याच्याबरोबर आपण पाहतो बीएससी केमिस्ट्री असेल, बीएससी फिजिक्स सुद्धा याला क्वालिफाय आहे बघा. बीएससी फिजिक्स वाले सुद्धा याला क्वालिफाय आहे. आणि मेडिकल सायन्सच्या ज्या डिग्री आहेत हे डिग्री आहे जसं की BMS MBBS आणि या ठिकाणी आपण पाहतो हे सुद्धा लोक याला पात्र आहेत. आता त्यानंतर पुढे आहे ह्याच्या जागा आता सध्या रिक्त जागांची संख्या 900 आहे. मोठी रिक्त जागा आहेत. आता यामध्ये बघा 10,468 जागा रिक्त आहेत. आता त्यातल्या किती जागाला वित्त विभाग परमिशन देतो त्यावरती ऍड ठरती, बरोबर आहे ना. परंतु हे डिपार्टमेंट सक्षम करायचे त्याच्यामुळे ती ऍड ठरणारच आहे, त्यात काही विषय नाही. आता जर पुढे पाहायचं झालं लिपिक औषध विभाग, या औषध विभागाचे लिपिक आहेत याला बघा काय लागतं, डिग्री कोणती चालते परंतु टायपिंग लागतं. तसं नमुना सहाय्यक, हे नमुना सहाय्यक साठी ना तुम्हाला सांगतो इथं डी फार्मसी, बी फार्मसी, मायक्रोबायोलॉजी अशा क्वालिफिकेशनची लोक लागतात. आता लिपिक औषध विभाग, नमुना सहाय्यक, लिपिक अन्न विभाग याला कोणती डिग्री लागते आणि ही डिग्री जी आहे या डिग्रीमध्ये काय आहे, टायपिंग पाहिजे. लिपिक अन्न विभाग, तर लिपिक औषध विभाग, नमुना सहाय्यक, लिपिक अन्न विभाग ह्या पोस्ट सरळ सेवेतून भरल्या जातात. ह्या पोस्ट काय सरळ सेवेतून भरल्या जातात. आणि या समस्त पोस्टची संख्या ही काय आहे बघा, प्रमुख लिपिक, वरिष्ठ लिपिक, टंकलेखक हे सगळे मिळून पद हे 6,500 पद आहेत. कोणती, औषध विभाग, नमुना सहाय्यक, लिपिक अन्न विभाग, प्रमुख लिपिक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेख. तर ही 6,500 पद आहेत आणि हे 6,500 पद सरळ सेवेतून भरली जातात. बाकी पुढे शिपाई, वाहन चालक ह्याला 10वी उत्तीर्ण गडी सुद्धा चालतो. तर अशा प्रकारचे बेसिक क्वालिफिकेशन आहे. आणि या ठिकाणी वय वर्ष 18 ते 38 वर्ष ह्या पोस्टसाठी वय आहे ओपन कॅटेगरीचं. बाकी ह्या ठिकाणी पूर्ण MPSC मध्ये आता ह्याचा सिलेबस डिझाईन आहे कशाचा, ह्या औषध विभागाचा, अन्न विभागाचा ह्याचा तयार आहे सिलेबस. का तर FSO च्या जागा झाल्या त्यापैकीच ही जागा आहे आणि त्याचा सिलेबस रेडी आहे. आता रेडी सिलेबस नाही बघा औषध विभाग, अन्न सुरक्षा, परंतु संभाव्य सिलेबस काय असतो ह्याच्या संदर्भात आपण एक RTI टाकलेला आहे. आणि RTI जसं आपल्याला येईल तसं मी तुम्हाला याचा संभाव्य सिलेबस काय असू शकेल त्यामध्ये थोडासा चेंज होऊ शकतो, परंतु मॅक्सिमम 90% मध्ये तेच राहतं. तशा प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे, बरोबर आहे. तर रेडी राहा, तयार राहा. का तर सायन्स ग्रॅज्युएट लोकांसाठी ही प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे. का तर बाकी तुम्हाला सांगतो इथं या ज्या टेक्निकल पोस्ट आहेत याला बाकीचं तुम्हाला स्पर्धा नाही, कॉम्पिटिशन नाही. आणि सायन्स मधले बऱ्यापैकी विद्यार्थी आपापल्या कार्यात सेटल असतात आणि त्याच्यामुळे जे उर्वरित आहेत त्यांनी चांगल्या बऱ्यापैकी अभ्यास केला तर ही पद तुम्हाला प्राप्त व्हायला काय अडचण येणार नाही. पण त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा, चॅनलला जॉईन राहा कायमस्वरूपीचं आणि ह्या बॅचला सुद्धा जॉईन राहा. का तर बेसिक तुम्हाला सांगतो कोणत्याही एक्झामच्या स्ट्रक्चर मध्ये हा सिलेबस करावाच लागत असतो. कुठली परीक्षा द्या तुम्ही हा सिलेबस लागतोच तुम्हाला. म्हणून ही मेन ग्रेव्ही तयार ठेवा. बाकी मग त्यात पनीर टाकायचं म्हणजे टेक्निकल घटक का वांग टाकायचं का मटण टाकायचं हे पुढचे पुढे आपण ठरवूया. चालेल, तुमच्या लक्षात आलं असेल. एवढ्यावर मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.